हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत कस्टमरला कसं कन्व्हिन्स करायचं. ॲज अ कन्सल्टंट ज्यावेळेस आम्ही व्यापाऱ्यांशी बोलतो, ज्यावेळेस बिझनेसमॅनशी आम्ही बोलत असतो, त्यावेळेस बिझनेसमॅनचा हे प्रॉब्लेम असतो की कस्टमर आमच्या शॉपपर्यंत येतात. आता समजा तुमचा रिटेल शॉप आहे, कस्टमर आमच्या शॉपपर्यंत येतात, बट कस्टमर काय परचेस करत नाही. जसं की समजा फॉर अन एक्झाम्पल तुमच्या शॉपमध्ये समजा 10 कस्टमर येत असतील, पण त्या 10 कस्टमरमध्ये 2 ते 3च कस्टमर आमचे प्रोडक्ट्स बाय करतात किंवा आमची सर्व्हिसेस घेतात. बट इथं मी अशी एक आयडिया, अशी एक टेक्निक मी आज तुम्हाला शेअर करणार आहे, ज्याने तुम्ही समजा 10 कस्टमर आपल्या शॉपमध्ये येत असतील, त्या 10 मधले 8 ते 9 कस्टमर तुमचे कस्टमर होतील. म्हणजेच आपण आपला कस्टमरचा बेससुद्धा वाढवू शकतो. जितके कस्टमर आपल्या शॉपमध्ये येतात त्यात जास्तीत जास्त कस्टमरना आपण आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस सेल करू शकतो. तर ती टेक्निक कोणती आहे, तीच टेक्निकबद्दल आज आपण बघणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी श्रीनाथ नलगोटले, इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट, बडा बिझनेस डॉक्टर विवेक बिंद्रास टीम. मित्रांनो, ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे की कस्टमर आपल्यापर्यंत येतो, बट जास्तीत जास्त कस्टमर रिटर्न्स जातात आणि कोणतेही प्रोडक्ट न घेता जातात. आज आपण बघणार आहोत की जास्तीत जास्त कस्टमरला आपण आपला माल कसा विकू शकतो आणि कन्व्हिन्स कसं करू शकतो कस्टमरला. प्रत्येक कस्टमरला ज्यावेळेस आपल्या कस्टमर शॉपमध्ये येतो त्यावेळेस आपण कस्टमरला कसं कन्व्हिन्स करू शकतो, त्याचबद्दल आज आपण बघणार आहोत. ती एक टेक्निक आहे बेनिफिट सेलिंग. मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस आपण प्रोडक्टच्या फीचरवर लक्ष देतो, ना की प्रोडक्टच्या बेनिफिटबद्दल. तर आपल्याला इथून बेनिफिट सेलिंग करायची. आता बेनिफिट सेलिंग तुम्ही कसं करू शकता, तर आपण कसं बेनिफिट सेलिंग करू शकतो, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की ॲक्च्युअली बेनिफिट सेलिंग काय आहे. मित्रांनो, मॅक्झिमम टाईममध्ये आपण काय करतो, प्रोडक्टच्या फीचरवर लक्ष देतो, प्रोडक्टवर लक्ष देतो, बट आपण हे मिस करतो की आपल्याला ज्यावेळेस आपण कोणतेही प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस आपल्याला कस्टमरला काय बेनिफिट होतो त्या प्रोडक्टबद्दल त्यावर फोकस करायचं आहे. जसं की आपल्याला आपली जी सेल्स करतो त्या सेल्स प्रोसेसमध्ये आपल्याला आपलं सेल्स 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. एक पार्ट झाला जी प्रोडक्ट आपण सेल करतो, ते प्रोडक्टचं फीचर हे आपला एक पार्ट आहे की ह्या प्रोडक्टमध्ये काय फीचर आहे. आणि सेकंड जी पार्ट आहे ती पार्ट म्हणजेच कस्टमरला त्या प्रोडक्टचं बेनिफिट कसं होतो ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर आपल्याला असं 2 पार्टमध्ये आपला सेल्स डिवाइड करायचा आहे. तर जसं की मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो ज्यावरून तुम्हाला क्लिअर होईल की आपण कसं करू शकतो. जसं की समजा ही टी व्ही आहे. आता ही टी व्ही 52 इंची आहे. आता आपण कस्टमरला कन्व्हिन्स कसं करायचं की ही टी व्ही 52 इंची आहे, हे प्रोडक्टच्या आतमध्ये आहे. मित्रांनो, फीचर जे असतात ते प्रोडक्टच्या आतमध्ये असतात, हे झालं फीचर. आता जे बेनिफिट आहे ते बेनिफिट कस्टमरच्या जीवनात त्याचा काय प्रभाव पडतो, कस्टमरला त्याचा काय बेनिफिट होतो, ती झालं बेनिफिट. तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. एक पार्ट झाला की हे जी टी व्ही आहे, ही टी व्ही 52 इंची आहे, हे त्या प्रोडक्टमध्ये झालं, हे पहिला पार्ट झाला. सेकंड पार्ट, ह्या टी व्हीचा जर का बेनिफिट आपल्याला कस्टमरला सांगितलात, तर ही टी व्ही ज्यावेळेस तुम्ही घरात इन्स्टॉल करता त्यावेळेस तुम्हाला जी थिएटरमध्ये एक्सपिरियन्स मिळतो ती एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या टी व्हीमध्ये मिळणार. तर हे झालं बेनिफिट सेलिंग. तर मित्रांनो, असं आपण आपल्या प्रोडक्टमध्ये बघू शकतो की आपण जे आपलं प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट आपण सुरुवातीला आपल्याला बघायचं की प्रोडक्टमध्ये काय फीचर्स आहेत आणि आपल्याला असे बेनिफिट्स फाइंड आउट करायचे आहेत की आपला प्रोडक्ट समोरच्याच्या जीवनाचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो किंवा ह्याचा बेनिफिट समोरच्याच्या कस्टमरच्या जीवनात कसं होतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं, जेणेकरून आपण प्रत्येक कस्टमरला आपलं कस्टमर बनवू शकतो आणि आपला सेल्ससुद्धा वाढवू शकतो. तर नेक्स्ट आहे ह्या टी व्हीचंच आपण उदाहरण बघूयात. नेक्स्ट ही टी व्ही स्मार्ट टी व्ही आहे. आता ही टी व्ही स्मार्ट आहे म्हणजेच हे प्रोडक्टच्या आतमध्ये आहे, हे प्रोडक्टचा फीचर आहे. आता बेनिफिट काय आहे की ह्या स्मार्ट टी व्ही असल्यामुळे तुम्ही तुमचा टी व्हीला मोबाईल कनेक्ट करू शकता, वायफाय कनेक्ट करू शकता, इंटरनेट यूज करू शकता. जितकेही OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, डिझनी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हे तुम्ही तुमच्या टी व्हीमध्ये ॲक्सेस करू शकता. तर हे झालं स्मार्ट टी व्ही. आता हे स्मार्ट टी व्हीचं फीचर झालं आणि स्मार्ट टी व्हीचे बेनिफिट्स मी तुम्हाला आता सांगितले. तर आपल्याला अशीच सेलिंग करायची, बेनिफिट सेलिंग करायची, जेणेकरून कस्टमरला ह्याचा बेनिफिट काय होतो हे आपल्याला समजावून सांगायचं आहे. नेक्स्ट आपण उदाहरण बघूयात. ह्या मोबाईलचा कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे. आता हे प्रोडक्टच्या आतमध्ये आहे, हे फीचर आहे प्रोडक्टचा, बट आता ह्याचा बेनिफिट समोरच्याच्या जीवनावर कसा पडतो. ह्या मोबाईलने ज्यावेळेस तुम्ही कॅमेरा क्लिक करता, ज्यावेळेस तुम्ही फोटोज घेता किंवा व्हिडिओज बनवता त्यावेळेस तुम्हाला DSLR कॅमेराची गरज पडणार नाही. हे झालं कस्टमरच्या जीवनात बेनिफिट. तर आपल्याला अशीच बेनिफिट सेलिंग करायची आहे. तर नेक्स्ट आहे, ह्या मोबाईलचा जे रॅम आहे ते 8 GB आहे. आता हे झालं प्रोडक्टमध्ये आहे, हे फीचर झालं, हे प्रोडक्टच्या आतमध्ये आहे. आता ह्याचा बेनिफिट कस्टमरला काय होतो की ज्यावेळेस तुम्ही हे मोबाईल यूज करता त्यावेळेस तुमचा मोबाईल हँग होणार नाही,
कोणतेही ॲप्लिकेशन यूज करा आणि कोणतेही गेम्स खेळा, त्यावेळेस तुमचा मोबाईल हँग होणार नाही, तुमचा मोबाईल फास्ट चालल. हे झालं त्याचा बेनिफिट. तर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस आपल्याला प्रोडक्टचा फीचर सेल करायचा नाही, तर आपल्याला प्रोडक्टचा बेनिफिट सेल करायचा. मित्रांनो, ह्याच्यामुळे तुमचा सेलसुद्धा वाढतो आणि जितकेही कस्टमर तुमच्या शॉपपर्यंत येतील ते प्रोडक्ट जास्तीत जास्त मध्ये परचेस करतील आणि जास्तीत जास्त कस्टमर तुम्ही ॲक्वायर करू शकता. ह्या एका टेक्निकवरून जी बेनिफिट सेलिंग असते, तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये बेनिफिट सेलिंग यूज करून तुम्ही सुद्धा तुमचा सेल्स वाढवू शकता. मित्रांनो, कस्टमरला ज्यावेळेस आपण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला कस्टमरला बेनिफिट सेल करायचे. ज्यावेळेस आपण बेनिफिट कस्टमरना सांगतो त्यावेळेसच कस्टमर जास्तीत जास्त कन्व्हिन्स होऊ शकतो. मित्रांनो, ही एक टेक्निक तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा यूज करू शकता. सर्वात आधी तुम्ही जे बिझनेस करता त्या बिझनेसमध्ये तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्टचे तुम्ही बेनिफिट्स हुडका. आधी तुमच्या प्रोडक्टमध्ये काय बेनिफिट आहे, तुमचं प्रोडक्ट समोरच्याच्या जीवनात काय बेनिफिशियल आहे, हे सर्वात आधी तुम्ही फाइंड आउट करा आणि नंतरनं तुम्ही तुमचं ही सेल्स प्रोसेस असेच 2 पार्टमध्ये डिवाइड करा, जी प्रोडक्टचा फीचर आहे आणि बेनिफिट प्रोडक्टचा. असं तुम्ही डिवाइड करून तुम्ही सुद्धा ही टेक्निक यूज करून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येक कस्टमरला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. जितकेही तुमच्याकडे कस्टमर येतात त्या प्रत्येक कस्टमरला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता आणि सेल्स तुमचा वाढवू शकता. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जे ऑलरेडी बिझनेस करत आहेत किंवा येणाऱ्या काळात त्यांना तुम्हाला वाटतं की ते बिझनेस करू शकतात, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो इथंच थांबणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी अजून असेच बिझनेस रिलेटेड टॉपिक्स मी तुम्हाला शेअर करणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.